11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघामध्ये हे मतदान पार पडतंय। तर 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हे मतदान पार पडतंय। गुजरातमधल्या सर्व 25 जागांवर देखील मतदान पार पडतं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राणीप या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। खरं तर पंतप्रधानांचा गेल्या 2-2.5 महिने राजकीय जो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो कार्यक्रम होता तो देखील आणि माझे आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती राहील की आपण हा आपला अधिकार त्या निमित्ताने बजावा। आदिती तटकरे यांचीही आपण प्रतिक्रिया पाहत होतो। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मतदान केंद्रावर पोहोचले आहेत। नागरिकांशी देखील ते मनमोकळेपणाने संवाद साधत आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी त्यांचे जे चाहते होते त्यांना देखील स्वाक्षरी दिलेली होती आणि त्यानंतर आता राणीप या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। स्वाभाविकच जुने सहकारी देखील पंतप्रधानांना भेटत आहेत आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नागरिकांशी संवाद साधत ते आता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अमित शहा देखील यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात। अमित शहा देखील गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मतदानाचा हक्क बजावत आहेत। मतदान हे आपल्या सगळ्यांचंच राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे स्वाभाविकच प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात। विविध बूथ देखील उभारण्यात येतात आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे। तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव म्हणजे भारताची ही लोकसभेची निवडणूक। आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सकाळीच आपलं मतदान करण्यासाठी अहमदाबादला पोहोचलेले आहेत। अनेक नागरिकांशी देखील ते संवाद साधतायत। खरं तर निवडणुका म्हटलं की प्रचार सभा आल्या, रॅली आल्या, त्यासोबतच अनेक ठिकाणी गाठीभेटी आल्या। संपूर्ण देशभरामध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा जो झंझावात आहे तो देखील पाहायला मिळत होता आणि त्यानंतर आता सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये राणीप या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले होते। त्यासोबतच अनेक नागरिकांशी देखील यावेळेला त्यांनी संवाद साधलेला आहे। अमित शहा देखील यावेळेला त्यांच्यासोबत आपल्याला मतदारसंघ हा नक्कीच विकासात्मक मुद्द्यांवर जास्ती लक्ष केंद्रित करून मतदान करणार आहे आणि म्हणून आम्ही त्याच उत्साहात त्याच आनंदात आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानाची टक्केवारी आहे ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण लोकशाहीमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे। बरोबर आहे, म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे म्हणून माझं आव्हान हेच राहणार आहे की पहिल्या टप्प्यातच तुम्ही जास्तीत जास्त मतदान करावं, जेणेकरून उष्णताचा फटका हा दुपारी फार बसतो आणि 4 ते 6ची वाट न बघता 12च्या आतच सगळं मतदान सगळ्या जनतेने कोल्हापूरच्या करावं अशी माझी विनंती राहील। काय लागेल 4 जूनला असा निकाल वाटतो? 4 जूनची वाट बघताय? मी वाट काय लोकांनी निर्णय घेतलेलाच आहे, ते काय वाट ते एक फॉर्मॅलिटीचा भाग असतो, ते त्यावेळी 4 जूनला तो निकाल लागेलच, पण या मिनिटाला निकाल लागल्यासारखंच आहे आणि छत्रपती शाहू महाराज हे 100% विजयी होणार आहेत। आपल्यासोबत राणीसाहेब, खरं तर महिलांची टक्केवारी म्हणजे मतदारांची टक्केवारी ही 50-50 आहे, म्हणजे पुरुषांना जेवढं आहे तेवढं महिला देखील या ठिकाणी संख्या आहे। काय सांगाल महिलांना आवाहन कराल? नाही, आम्ही जिथं पण प्रचाराला गेलोय आम्ही तेच सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी काय आहे। जशी तारा राणींनी